आपापल्या पद्धतीने काम करत असतो, आपापले प्रॉब्लेम्स असतात. तर माझा जे इंट्रोडक्शन आणि माझं काम थोडं सोपं झालं म्हणून की संवाद. मी असं कदाचित काही सांगणार नाही जे तुम्हाला माहिती नाही. तरी त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. जसं बऱ्याच असतात, स्पेस कॉन्क्रिटिंग असतं, स्पेस भरणी असते, स्पेस कटिंग असतं साईटवरती. तरी सुद्धा प्रत्येक साईट बिकम्स न्यू चॅलेंज पडत. सो त्याच पद्धतीने अफोर्डेबल हाऊसिंग हा प्रकार आता जसं म्हणतात ना की अलिबाबाची गुहा त्याचा सिमसिम जसं कळीचा वर्ड झालाय, तसं इको हाऊसिंग आणि अफोर्डेबल हाऊसिंग हे 2000 नंतरचे सिमसिम शब्द झालेले आहेत. की कुठे जरी आपण गेलो तरी पहिले या दोन शब्दांविषयी बोलावं लागतं. म्हणजे इतके कॉमन झालेल्या या दोन गोष्टी. पण गंमत तीच आहे की म्हणायला खूप कॉमन झालेले अफोर्डेबल हाऊसिंग किंवा इको हाऊसिंग या दोन्ही गोष्टी, पण प्रत्यक्षात घडत नाही. आज कदाचित मी इथे माझा संवाद म्हणून साधारण तुमच्याशी उभा आहे, त्याच्यावर कारण तेच आहे. जर खरोखर अफोर्डेबल हाऊसिंग एक्झिस्टिंग मध्ये आलं असतं तर कदाचित आपल्या स्टेशनची गरजही राहिली असती, दुसरं कुठल्या तरी सब्जेक्टवर आपण बोललो असतो. ते एक्झॅक्टली जे काय मला माझ्या फील्डमध्ये काम करताना जे अनुभव आले आणि मुद्दा म्हणून मी म्हणेन की अफोर्डेबल हाऊसिंग जो सब्जेक्ट आहे ग्राउंड रिलेटिव्ह, मी उलट म्हणेन चॅलेंजेस आणि ग्राउंड रिलेटिव्ह अफोर्डेबल हाऊसिंग का घडत नाही याच्यावर बोलणं जास्त आवश्यक आहे. विश्व सगळ्या सरांचे आवडतं कोट होतं की खरा इंजिनियर तो नाहीये की जो प्रॉब्लेमवर सोल्युशन काढतो, खरा इंजिनियर तो आहे जो प्रॉब्लेम याच्या आधीच तो अवॉइड करतो. तो आज प्रॉब्लेम आल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढायला बसलो आपण अफोर्डेबल हाऊसिंगचा. रोटी कपडावर मकान सारखी एक बेसिक गोष्ट जी या देशाच्या घटनेचा एक भाग आहे. त्यात रोटी कपडा आपण बऱ्यापैकी सक्सेसफुली अचीव्ह केलाय, पण मकान या बेसिसवर आपण फार उशिरा जागे झालेलो आहे. बरं, मकान ही गोष्ट अशी आहे की केवळ 4 भिंती बांधल्या म्हणजे घर सगळं. लोक फुटपाथवर लोक कॉन्क्रीटच्या पाईपमध्ये पण राहतात आणि पेंट हाऊस डुप्लेक्स पेंट हाऊसच्या करोडो रुपयाच्या 22,000 25,000 स्क्वेअर फुटच्या घरात पण राहतात. तो मकान ही गोष्टीचा स्पेक्ट्रम इतका हाय आहे की कशाला एक्झॅक्टली आपण अफोर्डेबल हाऊसिंग म्हणायचं किंवा मकान म्हणायचं हा खरा त्यातला कळीचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने सुरुवात करताना विषयाची दोन आपल्या जुन्या गोष्टींची फार आठवण झाली, त्यामुळे त्यातल्या आम्ही पिक्चर रूपाने हे करतोय. अफोर्डेबल होम विषयी मुल्ला नसीरुद्दीन तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल. मुल्ला नसीरुद्दीनच्या व्हाईटनेसच्या गोष्टी फार फेमस आहेत इजिप्तमधल्या. तर असं एकदा मुल्ला नसीरुद्दीन त्याचा एक जुनं गाढव विकायला बाजारात निघाला. त्याला वाटला त्या गाढवाने खूप सर्व्हिस दिली त्याला विकायला जेव्हा आपण बाजारामध्ये, म्हणून तो आणि त्याचा लहान मुलगा त्या गाढवाला घेऊन निघाले सोबत. एक गावकरी भेटला, सलाम अलैकुम वगैरे झाला आणि त्यांनी त्याला विचारलं की मुला काय झालं. मुलाने सांगितलं की डॉंकी बेचना आहे. तर ठीक आहे, मग नाहीतर तू विकायलाच चालला त्याला, तर वेळा पायी कशाला चालला एवढ्या उन्हामध्ये, बसून झाला नाहीतर त्याला विकायलाच चालला तू. तर मुलाने म्हटलं वा ही खरी चांगली आहे. तो मुलगा इमिजिएटली गाडवावर बसला आणि चालायला लागला. थोड्या वेळाने अजून एक गावकरी भेटला, ते सलाम जबाब झाले आणि मग त्यांनी विचारलं की मुला वगैरे कुठे तर परत तेच की विकायला चाललाय, तर तुला लाज वाटत नाही का, तू एवढा हे आहेस आणि तुझ्या मुलाला तू पायी चालवतोय आणि स्वतः गाडावर बसून झालाय, तू मुलगा बसला पाहिजे आणि तू पायी चालायला पाहिजे. मुलगा म्हणला बरोबर आहे. मुलगा विचारा उतरला आणि त्याने लगेच त्या मुलाला बसवलं आणि जायला लागला. अजून एक गावकरी भेटला त्यांना वाटेमध्ये आणि मग त्यांनी विचारलं की कुठे झाले, परत ते सगळे जबाब. थोडा किती मूर्खात तुम्ही लोक, नाहीतरी हे गाडा तुम्ही इतकी वर्ष वापरलाय आणि विकायलाच तुम्ही नेताय मार्केटमध्ये, तर त्याचा पूर्ण वापर करून घ्या ना, फुल्ली युटिलाइज करा त्याला. तर त्याला दोघंही बसले त्याच्यावरती आणि परत घोडात निघाल्या. अजून एक गावकरी भेटला आणि तो म्हणला की काय वगैरे. त्यांनी जेव्हा मुलांनी सांगितलं आम्ही याला विकास झाला, तो म्हणला किती निर्दयी लोक आहात तुम्ही, जन्मभर या गाडवाने तुम्हाला सेवा दिलेली आहे आणि आता त्याला शेवटच्या ठिक सुद्धा त्याला तुम्ही पूर्ण वापरताय, तुम्ही त्याला लोकांना उचलून घेऊन बाजारात जायला पाहिजे. मुलाला हेही पटलं आणि मुलांनी त्या गाडवाला डोक्यावर घेऊन जायचा प्रयत्न केला. त्या गांधीत ते गाडव विसरलं आणि एका नदीवर ते सगळं घरत पुलावर घरसलं, ते गाडव नदीत पडलं आणि वाहून गेलं. अफोर्डेबल हाऊसिंगमुळे ते गाडव झालं आता आपल्या देशामध्ये फ्रँकली. आणि आय शुड नॉट कॉमेंट, बट मुल्ला नसीरुद्दीन आणि तो जो मुलगा आहे त्याचा रोल कुठेतरी आपण गव्हर्नमेंट आणि कॉमन मॅन सगळं सापडलाय. आणि जे गावकरी आहेत ते बिल्डर आहेत, गावकरी आहेत ते कन्सल्टंट आहेत, गावकरी आहेत ते एनजीओ आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे सल्ला देतात. आणि मुलाचा गाडा मात्र कधी जाऊन गेलाय अफोर्डेबल हाऊसिंगचे आहे. सेकंड किस्सा जो सिनोनॉमसली मला कायम लक्षात हे करताना, तर अफोर्डेबल हाऊसिंग इज लाईक अ स्टोरी ऑफ ब्लाइंड मॅन अँड एलिफंट. कोणी त्याच्या सोंड्याला हात लावतं अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे हायराईज बिल्डिंग, कोणी त्याच्या पायाला हात लावतं अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे लो राईज बिल्डिंग, कोणी त्याच्या शेफ्टीला हात लावतं आणि काही वेगळं म्हणतं. खऱ्या अर्थाने
अफोर्डेबल हाऊसिंगचा होलिस्टिक विचार आपण केलेलाच नाही असं विथ ऑल रिस्पेक्ट टू एव्हरीबडी सिटिंग इन दिस रूम अँड देर आर सो मेनी टॅलेंट आउटसाइड ऑफ दिस रूम ऑल्सो. त्या सगळ्यांच्या दृष्टीने जे घडतंय प्रॅक्टिकली त्याच्यावर मी सांगतो की अफोर्डेबल हाऊसिंग खऱ्या अर्थाने आपल्याला अजून कळलेलंच नाही. तर त्या अनुषंगाने विचार करता करता मी म्हटलं आज मित्र लोकांची 4 गप्पा मारायच्या. तर मला जे वाटतं मोकळेपणे कितीतरी बोलू. म्हणजे आज आधीच गिरीसरांनी परमिशन दिली, आज इंजिनियर त्याचा बैलबळ आहे तर मनमोकळेपणे प्रत्येकाला बोलायची परमिशन आहे. सो आय एम स्पीकिंग इंडिया कॉमन मॅन ॲज वेल ॲज इंजिनियर. सी फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज अफोर्डेबल हाऊसिंग. आणि अफोर्डेबल हाऊसिंग हा कुठलाही एक फक्त टर्म नाही. तर एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक पहिली वेळ आली आहे की अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय, दुसरी वेळ सगळ्यात मोठा फॅक्टर असला लँडचा आहे, तिसरी जी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर. या सगळ्याचा आज सिडकोच्या कामासाठी सिडकोचा सुरुवात झालेली आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तो एक मुद्दा असतो. एक्झॅक्टली अफोर्डेबल हाऊसिंग काय पद्धतीने असायला पाहिजे, काय साईजचं असायला पाहिजे, त्याचं नेचर कसं असायला पाहिजे तो एक मुद्दा. त्याला साईज अँड प्लॅनिंग मध्ये आपण येतो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस, कॉस्ट ऑफ लिव्हिंग. कारण डे टू डे अफोर्डेबल हाऊस बांधून कागदशील एखाद्या माणसाच्या, पण ते पांढरा असते पाण्यामध्ये त्याला पोचणार पण त्या हाऊसला, तर ती त्याचा मेंटेनन्स हा सुद्धा एक मुद्दा येतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, एंड युजर पर्यंत ही गोष्ट जाते आहे हा एक त्याचा दुसरा मुद्दा. त्यानंतर जे 2 मुद्दे आहेत कदाचित दिसतं ना प्रायमाफेसिया अफोर्डेबल हाऊसिंगला डायरेक्टली धरून नसतील, पण ते कसे पद्धतीने ते आपण बघणं आवश्यक आहे, अदरवाईज सोल्युशन मिळणार नाही. या मुद्द्यांना मी फार जास्त वेळ नाही घेतला कारण करमणुकीचा कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे. आजच्या दिवशी माझा कार्यक्रम हा आपल्याला करूच आहे. तर तरी सुद्धा थॉट प्रोसेस स्टार्टिंग या अँटनी मुद्दे घेतोय. इट्स हाय टाइम टू डिफाईन टर्म अफोर्डेबल. मार्क ट्वेनने एक फार मजेदार गोष्ट अफोर्डेबल बद्दल म्हटली होती की अफोर्डेबल इज अ स्टेट ऑफ माइंड विच इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर स्टेट ऑफ वॅलेट. तुमच्या पाकिटाची डायरेक्टली अफोर्डेबल ही टर्म निगेटिव्ह असते. कारण कशाला अफोर्डेबल म्हणायचं नक्की. रोटी कपडा लोकांना तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की आजच्या याच्यामध्ये तुम्हाला 5 रुपयात पण चहा मिळतो आणि 500 रुपयात पण चहा मिळतो. तो त्याला आठवण तुम्हाला 1.5 लाख रुपयाची नॅनो आहे आणि 1.5 कोटी रुपयाची BMW सुद्धा आहे. पुणे मुंबईत दोन्ही गाड्या सारखी तसंच जातात. कुठली गाडी वापरायची ते तुम्ही ठरवायचं. एक घराच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. फक्त घराच्याच बाबतीमध्ये आज माझ्याकडे 5 लाख रुपये आहे आणि मला घर द्या असं म्हटलं की मी घर नाही देऊ शकत. माझ्या इथे 5 कोटी आहे का तर 100 ऑप्शन माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत तर माझ्याकडे घर घ्यायला तर माझ्याकडे द्यायला एकही ऑप्शन नाही. सो आय थिंक द टर्म अफोर्डेबल इज हाय टाइम वी शुड डिसाइड. कंटिन्युअसली आम्ही लोक ऐकतो की LIG, MIG, HIG हे शब्द घासून घासून गुळगुळीत झाले आणि आता कुठे कुठे ते मोडून काढायची वेळ आली. इट इज नाव अर्बन पुअर अँड अर्बन रिच. देर आर ओनली 2 क्लासेस. देर इज नथिंग एल्स लाईक LIG, MIG अँड HIG. एक क्लास होता आहे जो नवी मुंबईमध्ये कुठेही घडवू शकतो आणि एक क्लास होता आहे की नवी मुंबईत कुठेही घडवू शकत नाही. नाव वेन यू से अफोर्डेबल तो रिडिफाईन दॅट टर्म. त्यांचे अर्निंग काय जसं हा मुद्दानी सत्राशांनी काय सांगतोय कुठेतरी सुरुवात करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक बजेट लागतं. त्या बजेटच्या आधारात जाऊन आपण आपल्या प्रोजेक्टची आखणी करत असतो. इथे एक्झॅक्टली बजेट ठरवणार कोण आणि कोणाचं हाच प्रश्न अजून आपण विचारात घेत नाहीये. आम्ही जेव्हा पहिलं माझ्या आयुष्यात मी अफोर्डेबल हाऊसिंगचं काम केलं ESC विश्वमध्ये तेव्हा आम्ही 1 बेडरूमचा फ्लॅट 450 स्क्वेअर फुटात डिझाईन केला होता आणि 3.5 लाखात तो बसवला होता. आणि 2 बेडरूमचा फ्लॅट 700 स्क्वेअर फुटात डिझाईन करून तो 7 लाखात बसवला होता. ते करताना आम्ही त्या एरियातल्या माणसांना गरज कशाची आहे, त्यांना किती लोन मिळेल, नवरा बायकोचं अर्निंग किती, त्याचे बाकीचे खर्च किती, शाळेचे खर्च किती, या सगळ्याचा रिव्हर्स वर जाऊन त्या दृष्टीने जागा घेऊन त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. सो आय थिंक तो एक फार मोठा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा येतो की सॉफ्ट लोन अवेलेबिलिटी. आज अशी पोझिशन आहे की फ्लॅट घेणाऱ्याला बँका लाईन लोन द्यायला उभं आहे, पण फ्लॅट बांधणाऱ्याला लोन मिळत नाही. लोक डेव्हलपर्स आर नेव्हर डिअर टू एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूट. दे आर रिझल्ट विथ एंड. आपल्याला तो इश्यू नाही आहे. आज आपण का घडत नाही आहे हे बघायसाठी हे सगळं होतोय. ते करताना हा मुद्दा फार महत्वाचा येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लँड. आत्ताच्या घडीला अफोर्डेबल हाऊसिंगचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर म्हणून लँड आहे आता. कारण तुम्हाला जोपर्यंत लँड प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हाऊसिंग डेव्हलपरला उपलब्धच झाले नाही तर आपले सगळे प्रयत्न करत आहेत. आणि त्या दृष्टीने लँडच्या डिटेल्समध्ये जाताना मगाशी सुद्धा सूर्य सरांची माझं म्हणणं झालं होतं की हाऊ यू डिझाईन. तुम्ही 4 FSI घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्ही लँड यूज जोपर्यंत डिफाईन करत नाही एखाद्या गोष्टीचा तोपर्यंत नुसता FSI वाढवून हे सोल्युशन होणार नाही. कारण FSI वाढवल्या तर हाईट वाढली तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली, कन्स्ट्रक्शन वाढली की अफोर्डेबल होणार नाही.
त्याच्याऐवजी जास्तीत जास्त लँड जर अर्बन डेव्हलपमेंटसाठी तुम्ही लवकरात लवकर जर ताब्यामध्ये घेतली तर त्याच्यावर आपल्याला प्रॉपर लँड यूज प्लॅनिंग त्याप्रमाणे डिपेंड करता येईल. आणि त्यानंतर मी म्हणेन की अफोर्डेबल हाऊसिंग हा फक्त सिडको या एका संस्थेची स्वायत्तता नाहीये किंवा त्यांच्या गरजेचं नाही आहे, तर आपण अजूनही रिजनल प्लॅन डीपी याचा घेऊ शकतो. वाट इज आपण स्टेट अर्बन प्लॅन का नाही करत? आतापर्यंत इव्हन राईट नाव ऑल्सो महाराष्ट्रातल्या 7 की 8 जिल्ह्यांमध्ये आरती पण झाली नाही, रिजनल प्लॅन पण झालं नाही. मग लँड यूज डिफाईन कसा करणार आपण आणि मग आपल्याला घरासाठी जागा मिळणार कधी आपल्याकडे? सो इट्स अ हाय टाइम दॅट या अँगलनी या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स्टेट मधली प्रत्येक वेळी जागा मोजल्या गेली पाहिजे आणि ती तिचा लँड यूज डिफाईन करायला पाहिजे. मग भले एकदा ठरवू द्या की एवढे कोटी हेक्टर जागा आपल्याला घरांसाठी अवेलेबल आहे आणि एवढ्या लोकांना बांधायचे, त्यानंतर आपल्याला पॉलिसी ठरवते. आता किती जागा मला एक्झॅक्टली घरांसाठी अवेलेबल आहे हेच मला माहित नाही आणि मी अफोर्डेबल हाऊसिंगच्या गोष्टी करतो. सो दॅट इज अनदर इश्यू. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लँड रेट आणि कंट्रोल. मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाला लहानपणापासून एमआरपी ही गोष्ट माहिती आहे, म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. एक लँडच अशी गोष्ट आहे की तिला एमआरपी नाही, तिला एलआरपी आहे. म्हणजे आपली स्टॅम्प ड्युटी ऍक्ट काय सांगतो, याच्या खाली जरी विकता येणार नाही, याच्या वरती किती नाही विका. सो देअर शटडाऊन अफोर्डेबल हाऊसिंगचा कन्सेप्ट आपण तिथे सेट करतो. म्हणजे त्याला आपण कुठलाही लोअर बार अप्पर बार लावले नाहीये. त्यानंतर ज्या कारणासाठी युएससी सारखे ऍक्ट आपण काढले होते की ज्याच्यामुळे घरं स्वस्त होतील, घर महाग होतात आहेत म्हणून युएससी ऍक्ट काढले. ठीक, हे व्यासपीठ त्याचं नाहीये. आय नो ऍक्ट असा होता नव्हता. मी तुम्हाला फक्त पॉइंट आउट करतो की काय घडतंय आता पहिले, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकता. त्यानंतर फिनिश प्रॉडक्टचा रेट किती असावा हाही एक वादाचा मुद्दा आहे की एखाद्या माणसाने किती रुपये त्याचा फ्लॅट विकावा याच्यावर सुद्धा अफोर्डेबल ठरतं. आणि त्यानंतर is affordable is the responsibility for only CIDCO or government or any private industry. I think affordable ही आपल्या इथे बसलेल्या प्रत्येक इंजिनियरची जबाबदारी आहे. अनलेस अँड अंटिल माय माइंडसेट डोंट वर्कआउट की मी करत असलेलं काम जास्तीत जास्त परवडणाऱ्या गोष्टीत कसं होऊ शकतं, तोपर्यंत अफोर्डेबल हे कुठल्या एका डिपार्टमेंटचं काम नाहीये किंवा अफोर्डेबल हे कुठल्या एका ऑर्गनायझेशनचं काम राहणार नाही. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नाव कमिंग बॅक टू द अनदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट ज्याच्यामुळे अफोर्डेबिलिटी कन्सेप्टच होत असते. मगाशी आता बोलताना न्यू बॉम्बेला सिडकोमुळे स्मार्ट सिटी घडलं असं म्हणतात, पण त्याच्याच बरोबर काय घडलं तर सिडको रिस्पॉन्सिबल झाली न्यू बॉम्बेला अनअफोर्डेबल करण्यामध्ये. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरला भाव वाढले, त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कन्सेप्ट इन्फ्रास्ट्रक्चरला प्लस झाला अफोर्डेबल हाऊसिंगसाठी. सो कुठेतरी वी नीड टू बॅलन्स दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट की पहिले मुलगी की पहिले अंडा, पहिले घरात आपल्याला अजूनही पहिले घरात येतात आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर येतात. सिडकोने तो कन्सेप्ट बदलला, पहिले इन्फ्रास्ट्रक्चर आलं मग घरं यायला लागले. पण त्याच्यामुळे ते घरं आज अभिमानाने आमचे बिल्डर लोक सांगतात की 15,000 में फ्लॅट बेचा और 18,000 में फ्लॅट बेचा सिडकोने. अरे त्या क्षणाला तुम्ही त्या अफोर्डेबिलिटी टर्म्सच घाला होतो. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की त्या इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट किती असायला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर अफोर्डेबल हाऊसिंगच्या घराची हे ठरवायला आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्यात बरोबर हे लक्षात घ्या की एका पर्टिक्युलर एरियाचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं तर इट्स लाईक अ मॅग्नेट, बाकीच्या लोकांना मायग्रेशन तिथे होतं. आणि मग आज तुम्ही जर बघितलं तर मी स्वतः मला सांगितल्याप्रमाणे विदर्भातल्या गावात आलोय, म्हणजे जालना सोडल्यानंतर चंद्रपूर पर्यंत मुलांनी बीई केलं की त्याला पुणे मुंबई जावं लागतं पर्याय. आणि मग सगळं वेळेचं अफोर्डेबल हाऊसिंगचं पुन्हा बॉम्बे नाशिक वरती. मग म्हणजे बेसिकली याचा अर्थ काय की इन्फ्रास्ट्रक्चर जर फ्लो सिमिलर नाही ठेवला आपण तर अफोर्डेबल हाऊसिंग करणं अशक्य होऊन जाते. सगळ्या एरियामध्ये सारखं इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण देऊ शकणार नाही, ज्याच्यामध्ये मग काय येतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फिजिक्स देर आर टू काइंड. आपण नेहमी दोन पैकी मधल्या एकावरच लक्ष देतो. आपण रोड, पब्लिक ट्रान्सपोर्ट, वॉटर, ड्रेनेज, पॉवर, गार्बेज संपलं. आपल्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एवढंच शिल्लक राहतं. याच्या बरोबरीने दुसरी गोष्ट अशी आहे की अफोर्डेबल हाऊसिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नुसतं अफोर्डेबल हाऊस उपलब्ध करून देणं म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग नाही. लोकांमध्ये अफोर्डेबिलिटीची पॉवर कॅपॅसिटी वाढवणं असा पण अर्थ अफोर्डेबल होतो. आणि त्यासाठी तुम्हाला जरूरत आहे की नवीन इंडस्ट्रीजची आणि जॉबची. लोकांमध्ये ते घरं घ्यायला पैसे पण खिशात आले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला जॉब क्रिएट करावा लागते. तो सुद्धा एका इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट होतो, त्याच्याकडे आपण कधी लक्ष देत नाही. आणि त्यानंतर येतात सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जे खूप निग्लेक्टेड आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये तर या गोष्टी फार आता स्वतःसाठी जाणवं लागल्या की एखाद्या शहराची ग्रोथ फिजिकल होऊन चालत नाही, ती सोशल पण असायला लागते तर अफोर्डेबिलिटीची किंमत राहते. ज्याला आपण म्हणतो की रिक्रिएशन, आर्ट, हेल्थ आणि एज्युकेशन या गोष्टींवर सुद्धा तेवढंच मोठं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आवश्यक आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा अगेन अ निग्लेक्टेड फॅक्टर इज गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर. सी टाईम इज मनी.
ऑब्व्हियसली तो टाइम इज डायरेक्टली लिंक टू द अफोर्डेबल हाऊसिंग. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टची एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळवायला तुम्हाला 2-2 वर्ष लागणार असतील, किंवा एखाद्या प्रोजेक्टचं जर तुम्हाला साधा ऍक्विजिशन करायला किंवा सँक्शनिंग प्रोसेस करायला 2-2 महिने 3-3 वर्ष लागणार असतील, तर त्याची किंमत कुठे ना कुठे त्या प्रोजेक्टवर पडत जाते. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की सँक्शनिंग प्रोसेस पासून बेसिक बायलॉज बदलणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपण UAE पासून बाकी सगळ्या देशांमध्ये बघतो की तिथे नुसतं तुम्हाला प्लॅन टाकला की यू आर इट्स अ डीम सँक्शन आणि यू कॅन स्टार्ट द वर्क. डीम सँक्शन सारख्या प्रोसिजर पण त्याच वेळेस हातोडा तेवढाच म्हणजे पॉवरफुल असतो की डीम सँक्शनच्या 1 इंच जर तुम्ही बाहेर जागे तरी ते बांधकाम दुसऱ्या मिनिटाला कोणाच्या फोनला बोलण्याकरता पाडून टाकलं जातं. तर ते त्या तिथे अफोर्डेबल हाऊसिंग सिंगापूरमध्ये घडलेलं आहे. म्हणजे हाऊसिंग हा प्रॉब्लेम जिथे जिथे देश वाढला, जिथे जिथे प्रॉस्पेरिटी वाढले सगळ्यांना झालेला आहे. त्यांनी आपापल्या परीने काय सोल्युशन काढले आणि ते अंमलात कसे आणले हे बघून त्या प्रोसिजर आपण फॉलो नाही केल्या तर नुसत्या गोष्टी कागदावर राहतील. हा एक फार महत्वाचा मुद्दा अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये येताना महत्व येतो की काय साईज आहे. अफोर्डेबल म्हणजे स्मॉल नाही, अफोर्डेबल म्हणजे स्वस्त नाही. अफोर्डेबल याचा अर्थ एखाद्या माणसाला त्याच्या गरजेपुरती जागा त्याच्या बजेटमध्ये उपलब्ध करून देणं याचा अफोर्डेबल हाऊसिंग होतो. मग मध्ये झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट मध्ये मी वाचलं होतं की 250 स्क्वेअर फुटाचं असं 250 स्क्वेअर फुटामध्ये माणूस राहून करत शकेल त्याच्या बेसिक गरज केल्या. पण 300 मध्ये 250 वाढवून कोणती 325 करतात किंवा काय मोठा पिक्चर मारला 325 स्क्वेअर फुटामध्ये 4 लोकांची फॅमिली राहून दाखव. फिजिकली इम्पॉसिबल आहे. तो माणूस एन्फोर्समेंट करणारच दुसऱ्या वस्तूवर, तो प्लास्टिकमध्ये एन्फोर्समेंट करणार, तो गाडी मध्ये पार्किंगच्या ठिकाणी तो त्यांचं सामान ठेवायला लागणार. सो देअर हॅज टू बी अ स्टँडर्ड पॅटर्न फॉर पर्टिक्युलरली डिफायनिंग अफोर्डेबल हाऊसिंग. आणि ते करताना आपल्याला एक आपण जसं म्हणतो की बेस्ट लॉजिकल अँगल की नुसतं हायराईज किंवा 4 एपिसाइडून जाणार नाही तर आपल्याला कदाचित त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि त्याचं प्लॅनिंग मर्यादित ठेवायला हॉरिझॉन्टल स्प्रेड पण व्हावं लागेल, थोडी हाईट डिस्ट्रिक्ट करावं लागेल, थोड्या सर्व्हिसेस वेगळ्या करावं लागेल. आता इथे गंमत अशी होते की तुम्ही पॅसेजेस आणि याचा एरिया वाढवला तर त्याचा प्रीमियममुळेच तर जीव जातो या प्रोजेक्टचा. म्हणजे आय डोंट नो द प्रोसिजर ओव्हर पण जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये काम करावं लागतं त्यांना हा प्रॉब्लेम येतो की तुम्ही कॉमन एरिया वाढवायला लागला आणि एका मधला जास्ती रेट बसवायला लागले की त्याचे प्रीमियम वाढत जातात आणि त्या प्रीमियममुळे तर प्रोजेक्ट परत नाही पडवलं होतं. सो एक स्टँडर्डायझेशन ऑफ प्लॅन. अनदर थिंग आज आपल्याला एक पर्टिक्युलर पॅटर्न लाईफस्टाईल स्टडी करून बनवावं लागेल की माझं हे स्ट्रक्चरचं प्लॅनिंग आहे. माझ्या 2 पर्यंत प्लॅन असेल, माझा 3 पर्यंत प्लॅन असेल. सिंगापूरमध्ये घडलेलं आहे. सिंगापूरमध्ये आज कुणीही लक्झरी अपार्टमेंट आणि याच्या मागे लागत नाही. सिंगापूरमध्ये स्वतः सिंगापूर डेव्हलपमेंट अथॉरिटी वन ऑफ द बेस्ट अफोर्डेबल हाऊसिंग करते आणि त्यात कुठेही मल्टी स्टोरी बिल्डिंग नाही. 7 मजली हे अफोर्डेबल हाऊसिंग केलेलं त्यांनी आणि आपण मात्र 22 मजली आणि 25 मजल्याच्या मागे धावत सुटलं. तो 7 आणि 8 मजल्यामध्ये सिंगापूरमध्ये सारख्या देशाला जिथे जागा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. इफ दे कॅन डू इट अफोर्डेबल हाऊसिंग इट्स आवर म्हणजे आपली वर्किंग स्ट्रॅटेजी आपला माहिती आपल्याला चेक करावं लागेल की आपण अजूनही हायवेच्या मागे बरोबर जायची गरज आहे का. आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लँड यूज इथे कामात येतो की जास्त लँड तुम्ही बिल्डिंगसाठी प्रोव्हाइड करा तर तुम्हाला हे पॉसिबल होणार आहे. त्यानंतर कम्युनिटी लिव्हिंग प्लॅनिंग आहे की जिथे अफोर्डेबल म्हणजे तुम्ही युनिट जरी छोटे केले तरी लोकांना थोडीफार मोकळी जागा लागते, लोकांना सोशलायझिंग व्हायला जागा लागतं. जरुरी नाही की ते क्लब हाऊस आणि गोल्ड उजायला पाहिजे. पॅसेजमध्ये 2 बाकड आपण सुद्धा 2 फॅमिली गप्पा बोलू शकतात. तर या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत आणि इंटरनल प्लॅनिंग जे आहे की जेवढा कमीत कमी वापर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा आणि लाईट अँड व्हेंटिलेशनचा करता येईल त्या टाईपचा. बरं तिथे कसं होतं पण विंडो एरिया वाढवली तर परत दर्शक वाढते. तो किती एक्झॅक्टली विंडो एरिया असायला पाहिजे की ज्याच्यामुळे मला नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन मॅक्सिमम मिळेल, ऍट द सेम टाइम माझ्या घराची किंमत सुद्धा कमी होईल. या टाईपचे स्टडीज करणं फार आवश्यक आहे या गोष्टीमध्ये. हा एक आता आपण सगळे इंजिनियर जाऊन येते आणि इंजिनियर डेला इथे बसलेलो आहे आणि एजवळ अजूनही आपण त्यात म्हणजे मायवन जरी म्हणलं तरी सिमेंट कॉन्क्रीट तेच आहे. त्याच्यात काही आपण बदलून घडवू शकलेलं नाही आहे. आणि आय थिंक स्टँडर्डायझेशन ऑफ डिझाईन करताना हा फार महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा कुठे आपण काही अल्टरनेट स्लॅब किंवा अल्टरनेट वॉल याचं प्लॅनिंग करायचं अल्टरनेट मटेरियलचं तेव्हा सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा येईल की आपलं स्टँडर्ड प्लॅनिंग नसेल तर आपण नवीन टेक्नॉलॉजी आणू शकणार नाही. इव्हन मायवनला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मायवनला सुद्धा एक पर्टिक्युलर 6 टाईपचं स्टँड लागतात आणि पर्टिक्युलर 6 टाईपचे साईजेस लागतात. पण तेवढा मागून चालणार नाही. वी नीड टू हॅव समथिंग ऑलटुगेदर डिफरंट फॉर आणि विच इज फास्ट. तर ऍट द सेम टाइम आपल्याला वाळू पासून ब्रिक पासून खडी पासून सगळ्या गोष्टी आता नॅचरल रिसोर्सेसच्या रूपाने संपत चालल्या. त्याचं लोकांना अल्टरनेटिव्ह आपण शोधणार नाही तोपर्यंत त्याची किंमत पण वाढत राहील आणि अफोर्डेबल दिवसेंदिवस अशक्य होत राहील.
सो वी आर वर्किंग ऑन दॅट ऑल्सो. आणि ते करताना मी म्हणेन की इथे आपण सगळ्यात मागे बोलतोय की का नाही सिडको सारखी ऑर्गनायझेशन क्रीडा म्हणजे जी आमची बिल्डर असोसिएशन आहे इंडिया लेवलला त्यांच्या मदतीने आजही एकही R&D सेंटर नाही आहे. टू माय नॉलेज राईट नाउ देयर इज नो R&D सेंटर ऑन स्पेसिफिकली अफोर्डेबल हाऊसिंग ऑर हाऊसिंग इंडस्ट्री डेडिकेटेड इन अवर स्टेट. ते जर आपल्याकडे नाही तर आपण कसे जीवाला सगळं. सो दॅट इज वन आस्पेक्ट वी शुड थिंक ऑन. ऍटलीस्ट आज या निमित्ताने आपली जर काही सुरुवात करता आली तर दॅट विल बी वन ऑफ द बेस्ट थिंग. कमिंग टू ऍक्च्युअल लिव्हिंग, तुम्ही ताबा दिल्यानंतर त्या गोष्टी येतात आहे. अफोर्डेबल म्हणजे माझं महिन्याचा आउटगिंग काय होतं हे सुद्धा महत्वाचं आहे. मगाशी आम्ही बोलताना आपला विषय निघाला की बरेचदा असं होतं की आपण LIC किंवा त्या लोकांना ताबा दिल्यानंतर ते लोक मेंटेन करत नाही. मेंटेन करत नाही म्हणजे परवडतच नाही. 22 मजली बिल्डिंग आणि 18 मजली बिल्डिंग आणि ज्या हायराईज बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला जनरेटर पासून सगळ्या जर कॉस्ट आपण त्याच्यावर ऍड केल्या तर फायर फायटिंग पासून त्यांची NOC लिफ्टची NOC फिजिकली त्यांना परवडत नाही. सो देयर हॅज टू बी समथिंग ज्या पद्धतीने आपण वाय डोंट वी थिंक ऑफ राईट फ्रॉम कॉमन वॉशिंग मशीन. आम्ही आता आमच्या एका स्कीममध्ये तुम्हाला मी आता दाखवतो. आम्ही काय केलं, सोलर जर सगळ्या फ्लॅटला द्यायचं तर महाग पडत होतं तर आम्ही काय केलं, पॅसेजमध्ये सोलरचा पॉईंट सुरू केली कॉमन वॉलमध्ये. ज्याला पाहिजे त्यांनी 5 ते 10 मध्ये गरम पाणी त्या पॅसेजमध्ये नळाच्या पाण्यात घेऊन जाऊ. म्हणजे प्रत्येक फ्लॅटला प्रत्येक टॉयलेटला गरम पाण्याचा कॉस्ट जी पायपिंगची होती ती वाचली. ऍट द सेम टाइम कॉमन सोलर बसवण्याचे तो रेट वाचला. आणि ज्याला स्वतःला अफोर्डेबल म्हणून राहायचंय, अफोर्डेबल म्हणजे फक्त वन टाइम कॉस्ट नाही आहे, अफोर्डेबल म्हणजे ते घर माझ्या डे टू डे खर्च कसा कमी करतो हे पण अफोर्डेबल आहे. तर ज्याला माझा खर्च घराचा कमी करायचा आहे तो येऊन लहान आता म्हणतो म्हणजे गरम पाण्याच्या पॉईंटवर. So these type of things we have to think when we call something as affordable. नाहीतर काय होईल, आपण एक करता दुसरा बॅलन्स गमावतो. म्हणजे एखादं घर स्वस्त व्हायच्या बांधणीमध्ये त्याचा डे टू डे मेंटेनन्स इतका महाग होईल की ते अफोर्डेबल होणार नाही आणि म्हणून मग ते कोणी घर घेणार नाही. तर या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इन्फॉर्मेट करतात. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मी असं म्हणेन की या सिस्टीम मधला की एंड युजरला अफोर्डेबल हाऊसिंग जातंय की नाही हे बघणं. आजच्या घडीला काय झालंय, अफोर्डेबल हाऊसिंग नक्की जबाबदारी कोणाची, महाराष्ट्राची आहे, सिडकोची आहे, UDची आहे, हाऊसिंग मिनिस्ट्रीची आहे, नक्की कोण. म्हणजे देयर हॅज टू बी वन डिपार्टमेंट, वन ऑर्गनायझेशन विच शुड टेक केअर ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग. त्यांच्या थ्रू पॉलिसी रन झाल्या पाहिजे, त्यांच्या थ्रू सगळे नॉर्म डिफाईन झाले पाहिजे आणि कन्सर्न लोकल बॉडीला ते नॉर्म गव्हर्निंग राहिले पाहिजे. तर लोकांचा त्या सिस्टीमवर विश्वास असणार आहे. आजच्या घडीला मला जर एखादी गाडी पाहिजे तर तुम्ही एखाद्या डीलरकडे जातो, पण मला अफोर्डेबल घर पाहिजे तर तुम्ही कोणाच्या दरवाजात ठोकवायचा, बिल्डरला नक्कीच नाही, कारण त्याचा लास्ट दरवाजा अफोर्डेबल हाऊसिंग मधला. सो मी अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून कॉमन मॅनने जायचं कोणाकडे, ही सगळी माहिती आणि या सगळ्या गोष्टींचा डाटा जो आहे तो जर आपण एका ठिकाणी ठेवला त्याचा वापर कसा पाहिजे का. इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग मध्ये हा जो पर्टिक्युलर मुद्दा आहे की एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये लोक जर तुम्ही एका कॉम्प्लेक्समध्ये ठेवले तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून सोपं जाईल, त्याची पब्लिक ट्रान्सपोर्ट डेव्हलप करून सोपं जाईल. अशा गोष्टी तिथे आपल्याला करता येतील. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि देन राईट फ्रॉम पिरियडिकल त्यांचं चेकिंग जे आहे युजर्सचं की खरोखर ज्यांना दिल्या तेच लोक तिथे राहतात आहेत ना आणि त्याप्रमाणे त्यांचं मेंटेनन्सची सोय होते की नाही आणि त्यांच्यासोबत त्यांची सेपरेट बॉडी डेव्हलप करून मेंटेनन्स टाकणं. ऍट द सेम टाइम डिस्ट्रिक्ट लेवलला जर आपण अफोर्डेबल हाऊसिंग किंवा हाऊसिंग कॅडर तयार केली, त्याची IS कॅडर आहे त्या लेवलची आणि त्याच्या आधी त्या डिस्ट्रिक्टचे सगळे कंट्रोल दिले हाऊसिंग कॅडरचे, तर आय थिंक पिक्चर बऱ्यापैकी बदलेल. अफोर्डेबल हाऊसिंगचा नंबर 2 चा सगळ्यात मोठा शत्रू आहे पॉप्युलेशन कंट्रोल. मी जसं म्हटलं शेवटचे 2 मुद्दे हे डायरेक्टली अफोर्डेबल हाऊसिंगशी निगडीत येत नाहीत, पण कुठेतरी या गोष्टी ती लँड आपली लिमिटेड आहे आणि पॉप्युलेशन अनलिमिटेड आहे. तो कुठेतरी पॉप्युलेशनचा जरपर्यंत कंट्रोल आपण करायला शिकत नाही किंवा अवेअरनेस आणत नाही, हा सुद्धा अफोर्डेबल हाऊसिंगचाच एक पार्ट आहे अवेअरनेस कॅम्पेन. हे जर घडलं नाही तर पॉप्युलेशन स्पीडीली वाढत राहील आणि आपण कितीही स्पीडीली घरं बांधायला गेले तरी ते त्या पॉप्युलेशनला पूर्ण नाही, हे सत्य आहे. सगळ्यात महत्वाचा आणि निग्लेक्टेड मुद्दा अफोर्डेबल हाऊसिंग करताना एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. याचं कारण मी जसं म्हटलं की आज जसा वर्ल्ड इंजिनियर जे आहे तसा वर्ल्ड पॅरोडे सुद्धा करावा लागतो आपल्याला. ही याच्यासारखी मोठी शोकांतिका आहे की आपले घरं बांधताना आपण या पृथ्वीवर एकमेव स्पेसीज नाही आहोत, आपण या पृथ्वीवर वन ऑफ द स्पेसीज आहोत आणि आपल्यासाठी सिडको आहे, आपल्यासाठी म्हाडा आहे, आपल्यासाठी हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, पण पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी कुठलीही डिपार्टमेंट आहे, कोणी त्यांच्या घरासाठी अफोर्डेबल हाऊसिंगचा विचार करत नाही. सो व्हॉट आय थिंक की या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे घर होतं ते खरं अफोर्डेबल हाऊसिंग व्हॉट आय थिंक. सगळ्यात शेवटी विश्वसरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण जे कुठलं काम करणार आहोत
ते काम करताना आपण आपल्या पद्धतीने सगळ्यात बेस्ट टेन्शन प्रत्येकाला असणार आहे. तुम्हाला मला इव्हन आपल्याला जे टेन्शन देणार आहेत त्यांनाही कोणतरी टेन्शन देणार असतं, ते लक्षात ठेवा. तर त्यामुळे त्या सगळ्यांच्या बाहेर जाऊन मी जे माझं काम करतोय ते मी माझ्या परीने सगळ्यात चांगलं करायचा प्रयत्न करेन. आय थिंक दॅट विल बी द विशेष सगळ्यांना दिलेली आपण खऱ्या अर्थाने सरकार दिली असेल. आणि माझं सगळ्यात स्वतःचा आवडतं कोट आहे की स्पायडरमॅन आपल्याला बऱ्याच जणांनी बघितलं असेल आणि विथ गुड ग्रेट पॉवर इट कम्स फ्रॉम ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सगळे इंजिनियर म्हणून एकत्र आहोत, आपल्या समाजात रिस्पेक्ट आहे आणि ही जर आपली पॉवर असेल तर अफोर्डेबल हाऊसिंग डेव्हलप करून घेणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इथे पॉवरचीच ध्येय आहे असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.